डिसेंबरला हेमल कसा प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण होते. 1973ला तो सुरू झाला होता. 24 डिसेंबरला प्रकाश भाऊ आणि मंदाताईंच्या लग्नाचा 51वा वाढदिवस आहे. 25 डिसेंबरला खुद्द मंदाताईंचा वाढदिवस आहे आणि 26 डिसेंबरला बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांचा वाढदिवस आहे. इतका दुर्मिळ योग ज्यांच्या बाबतीत आलेला आहे. मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या दाम्पत्याने जे मानवतेचं तीर्थक्षेत्र हेमल कसाला उभं केलेलं आहे त्याबद्दल त्या कामाला मानवंदना म्हणून आपण सर्वांनी एक मिनिट उभं राहून त्यांना मानवंदना द्यावी टाळ्यांच्या गजरात आणि वाढदिवसांच्या त्यांना अधिक शुभेच्छा द्याव्या अशी विनंती करतो. यानंतर मी कार्यक्रम पत्रिकेनुसार जो दिलेला वेळ आहे, मला खूप आनंदाचा धक्का काल डॉक्टर हत्ताळकर काकांनी दिला आणि मला 1995 साल आठवलं जेव्हा अरुणभाई महाराष्ट्रात पहिल्यांदा युतीचं सरकार आलं. तेव्हा सगळे पत्रकार आणि संपादक हे मनोहर जोशींच्या मुलाखतीसाठी चालले होते आणि माझ्या वर्तमानपत्राने मला सांगितलं की तुम्ही अनघा जोशींची मुलाखत घ्यायला जा, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची, जे भावी मुख्यमंत्री होते. आणि मला त्याचा इतका आनंद झाला की बाकीच्यांकडे फक्त मनोहर जोशींच्या मुलाखतीचे तपशील आणि फोटो मिळाले. मला अनघा जोशींच्या घरातले, सासूरवाडीचे, माहेरचे सगळेच फोटो आणि मुलाखत मिळाले, जी इतर कुणालाही मिळाली नव्हती. हा तो आनंद होता. आणि आज दुसरा आनंद आहे. तुम्हाला ही गंमत ऐकली तर आश्चर्य वाटेल की मंदाताईंचा जन्म हा स्वातंत्र्यपूर्व काळात झालेला आहे आणि प्रकाश भाऊंचा जन्म हा स्वातंत्र्योत्तर काळात झालेला. हे गणित काही ना उशिरा कळेल. ते गणित नेमकं काय आहे ते समजावून घ्यायसाठी आज मंदाताईंशी बोलायचं आहे आणि त्यानंतर प्रकाश भाऊ आपल्याशी बोलणार आहेत. मी त्यांच्याशी संवाद चालू करतो. आम्ही इथे येण्यापूर्वी मंदाताईंची मी नेहमीच्या सवयीप्रमाणे, मुलाखत घेणाऱ्याची सवय असते आणि देणाऱ्याची पण, त्यामुळे मी त्यांना म्हटलं काही प्रश्न काढायचे आहेत का आणि ते विचारू का, आधी सांगू का. त्या म्हणाल्या तुम्ही काहीही विचारा. याचा अर्थ त्या किती मोकळेपणाने, आणि प्रश्नच नाही, आज सकाळपासून आम्ही सगळे ऐकतोय. ज्याचे तपशील कदाचित प्रकाश वाटामध्ये वाचायला मिळतील, पण हे मंदाताईंच्या तोंडून आधी आणि नंतर त्यात एखादं वाक्य राहिलं असेल तर प्रकाश भाऊ बोलतील असं मला वाटतं. एरवी शासनाकडून एखादा प्रस्ताव आपला जर मंजूर व्हायचा असेल तो जितक्या लवकर मंजूर होतो तेवढ्या लवकर आपलं काम चालू होतं. पण इथे 51 वर्षापूर्वी एक घटना अशी घडली की शासनानं मंजूर केलेली हेमल कसाची 50 एकर जमीन ही प्रकाश आमटेंना मिळायलाच 2 वर्ष विलंब लागला मंजूर झाल्यानंतर सुद्धा. आणि त्यामुळे यांचं लग्न ठरलं. हे कसं काय? जे शासनाने विलंब केला त्याचा फायदा एखाद्या प्रकल्पाला आणि व्यक्तीच्या आयुष्यात कसा होतो, मला वाटतं त्याच्यापासून आपण सुरुवात करू. नमस्कार. काय आहे की पत्रकारांनी काही विचारलं तर आपल्याला उत्तर देणं भाग असतं आणि समाजसेवकाला तर वाटेल ते प्रश्न लोक विचारत असतात, कारण त्यांचा तो हक्कच असतो आणि समाजसेवकांनी चुपचाप उत्तरं देणे हे त्यांचं काम असतं. आपण विचारलंच आहे तर मी सांगते की प्रकाश आमटे आणि मी दोघे एकाच कॉलेजचे विद्यार्थी, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर या ठिकाणी आमच्या दोघांचंही शिक्षण झालं. पण 5-5.5 वर्ष आम्ही त्या कॉलेजात एकत्र शिकत होतो. पण मग मी त्याला माहीत नव्हते आणि तो मला माहीत नव्हता. काही कारणच नव्हतं, कारण मी सिनियर होते. मी 1 वर्ष त्याच्यापेक्षा वरच्या वर्गात होते आणि माझी ॲडमिशन आधी झालेली होती आणि 1 वर्ष सिनियर असल्यामुळे ज्युनियर लोकांकडे काही बघण्याचा प्रश्न येत नव्हता. आणि त्या काळामध्ये इतकं होतं की
मुलं आणि मुली फारसे एकमेकांशी बोलतही नव्हते. आणि विदर्भात तर इतकं कॉन्झर्वेटिव्ह वातावरण होतं की मुलगा मुलगी एकत्र बोलताना दिसले काहीतरी लफडं चालू आहे असंच बोलण्यात यायचं. त्यामुळे आमचा एकमेकांशी संबंध याचा काही प्रश्नच होता. तरी देखील काही मित्र माझे होते, नाही असं नाही. आमचा एक ग्रुप होता, त्यात आम्ही काही मित्रमैत्रिणी एकत्र फिरायला जात होतो, पिकनिकला जात होतो. पण ते असं फार म्हणजे मोजके ग्रुप्स असायचे. मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यानंतर थोडंसं स्वातंत्र्य इतर कॉलेजेसपेक्षा असतं, तेवढं आम्हालाही घरनं मिळालं होतं. त्यामुळे थोडंसं मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये आम्ही वावरत होतो. पण प्रकाश आमटेंची माझी ओळख व्हायचं काही कारणच नव्हतं. पण योगायोगाने जेव्हा 72 साली आम्ही म्हणजे 70 साली मी पास झालो. पास झाल्यानंतर आमच्या वेळेला असं होतं की 2 हाऊस जॉब केल्याशिवाय तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन मिळत नव्हतं. तर 2 हाऊस जॉब करायचे असं मी ठरवलं की पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं म्हणून. तर पहिला हाऊस जॉब मी सर्जरीत केला. पण सर्जरी मला काही फारसं आवडलं नाही. आणि मग असं ठरवलं की तेव्हा सर्जरीत असताना ॲनेस्थेशियाशी पुष्कळ संबंध यायचा. तर तो विषय मला भावला आणि मी असं ठरवलं की आपण ॲनेस्थेशियामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करूया. मग त्यासाठी ॲनेस्थेशियामध्ये आपण जॉब घेऊया म्हणून मी ॲनेस्थेशियासाठी जॉबसाठी अप्लाय केला. पण काय योगायोग असेल तेव्हा जाणे, त्यावेळा ॲनेस्थेशियामध्ये एकही पोस्ट रिकामी नव्हते. मेडिकल कॉलेजमध्ये तरी नव्हती. त्यामुळे त्या सगळ्या पोस्ट भरलेल्या होत्या आणि मला त्यावेळेला योगायोगाने ती पोस्ट मिळाली नाही. आणि योगायोग असा की त्यावेळेला सुशीला नायरनी महात्मा गांधी मेडिकल कॉलेज सेवाग्रामला नुकतंच सुरू केलं होतं आणि तिथली बॅच नुकतीच आलेली होती आणि तिथे त्यांनी हॉस्पिटल आधी सुरू केलं होतं. तर त्या हॉस्पिटलमध्ये हाऊस जॉब त्यांनी काढले होते आणि तिथे त्या जागा रिकाम्या होत्या. मग ते कळल्यावरती मी तिकडे अप्लाय केला आणि मग त्या ठिकाणी मला हाऊस जॉब मिळाला. आणि हाऊस जॉब करायला मी तिथे गेले आणि तिथे गेल्यावर योगायोगाने माझी आणि प्रकाशची त्या ठिकाणी प्रथम ओळख झाली. कारण त्यांनी सर्जरीत हाऊस जॉब घेतला होता आणि मी ॲनेस्थेशियात होती. ऑपरेशन थिएटरमध्ये एकत्र काम करत असताना आमची ओळख झाली. ओळखीची मैत्री झाली. मैत्रीतनं ते प्रेमात रूपांतर कसं झालं हे दोघांनाही कळलं नाही. आणि हळूहळू आम्ही एकत्र फिरायला लागलो. फिरायला लागल्यावरती ती चर्चा व्हायला लागली की अरे हे बरोबर फिरत आहेत वगैरे. आणि हे थोडंसं नाही म्हटलं तरी मोठा भाऊ म्हणून विकास आमट्यांच्या पोटात दुखलं की अरे आपला लहान भाऊ आपल्यापेक्षा पोरींना घेऊन फिरतोय आणि आपणच जातो. त्यामुळे असं जेव्हा त्याला वाटलं तेव्हा त्यांनी म्हणजे तक्रार म्हणून आपल्या आईबापाकडे ते नोंदवलं की तुमचा लहान मुलगा काय करतोय, तुम्हाला पद्मश्री मिळाली आहे काय, तुमचं आता म्हणजे बदनामी होणार असं त्याला वाटलं आपल्या बापाची. पद्मश्री मिळाले आणि मुलगा लफडे करतो आहे हे काही बरोबर नाही म्हणून त्यांनी तक्रार आपल्या आईबापांकडे पोचवली रितसरपणे. मग बाबांनी याला विचारलं की काय रे असं असं विकास म्हणतो तुझं काय याच्यावरती आहे. त्यांनी सांगितलं की हो आम्ही फिरतोय बरोबर पण आम्ही लग्न करायचं पण ठरवलेलं आहे. आमचं दोघांचं बोलणं झालं आहे आणि आम्ही निर्णय घेतला आहे की लग्न करायचं. बाबा प्रॅक्टिकल होते. बाबांनी मला बोलवून घेतलं. त्यावेळेला प्रथम मी आनंदवनात गेले. त्याच्या आधी बाबा आमट्यांबद्दल मला एकच वाक्य माहीत होतं की बाबा आमटे लेप्रसीचं काम करणारा एक माणूस आहे आणि त्याचा आनंदवन म्हणून एक आश्रम आहे की जो वरोड्याच्या जवळ आहे. त्या काळामध्ये तर लेप्रसीबद्दल इतकी लोकांच्या मनामध्ये घृणा आणि भीती होती की हा संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे कोणी तिथे जात नव्हतं. त्या ठिकाणी जेव्हा गेले तेव्हा बाबा आमटे स्वतः समोर आले आणि त्यांनी सांगितलं की मी बाबा आमटे प्रकाश ताबा. पहिलं वाक्य त्यांचं हे होतं. आणि मग त्यांनी विचारलं की तुझं लग्न करायचं ठरलं आहे हे नक्की का. मी म्हटलं हो मी त्याला शब्द दिला आहे. मग त्यांनी मला सांगितलं की आज तू आनंदवन बघते इथे सगळ्या सुविधा आहे, इथे वीज आहे, इथे म्हणजे टेलिफोन आहे, इथे त्या काही त्या काळातल्या आधुनिक सुविधा होत्या त्या सगळ्यांची तिथे सोय होती. आणि पण प्रकाश जिथे काम करणार आहे त्या ठिकाणी हे जंगल आणि इथे या सोयी नसणार हे तुला माहीत आहे का. तर मी म्हटलं हो त्यांनी मला सांगितलं कुठेतरी जंगलात काम करायचं म्हणून. बाबा म्हणाले मग तुझी तयारी आहे का तरी देखील. मी म्हटलं हो आहे काही मी त्याला शब्द दिला आहे त्या अर्थी माझी तयारी आहे. मग त्यांनी विचारलं की तू आपल्या आईबाबांना सांगितलंच का. तेव्हा म्हटलं अजून तर नाही सांगितलं. तर म्हणे मग तू सांगते का मी जाऊन सांगू. तर मी म्हटलं नाही आधी मी सांगते मग तुम्ही या म्हणजे. तर मग ते म्हणाले ठीक आहे. मग त्यानंतर मी सगळं आनंद प्रथमच पाहिलं तेव्हा आनंदातल्या काही लोकांची माझ्या ओळखी झाल्या. ताई बाबा विकास ती थोडीशी होतीच होतं हाऊस जॉब करत असल्यामुळे. आणि म्हणजे जर शासनात जर आधीच जागा दिली असती
तर प्रकाश कदाचित हाऊस जॉब न करता सरळ हेमलकशाला निघून गेला असता आणि आमची ओळख व्हायचा काही प्रश्न झाला नसता त्यामुळे. पण मग साचण्याचा जो हा लांब वेळ घेण्याचा जो हे आहे, नियम आहे, कुठली गोष्ट ताबडतोब साचण्याची होतच नाही. एकदा आपण मी अर्ज केला की त्याच्या मागे लागल्याशिवाय ती गोष्ट होत नाही. त्याप्रमाणे ही पण गोष्ट लवकर झाली नाही आणि त्याचा आमच्या जीवनात आम्हाला फायदा झाला आणि आम्ही दोघांनी एकमेकांची ओळख होत असं कार्य करायचं ठरवलं आणि त्या कार्यात आज महत्वाचा म्हणजे तुम्ही फायदा बघता. झाला. याला 51 वर्षांनी म्हणते. 51 वर्षानंतरही म्हणताय. तरी हा. हे महत्वाचं आहे. आणि दुसरं असं की 2 गोष्टी होत्या की महाराष्ट्र शासनाने जर जागा उशिरा दिली नसती तर तसं म्हटल्याप्रमाणे मी हेमलकशाला 71 साली गेलो असतो, कारण 70ला जी पिकनिक बाबांनी अरेंज केली होती तेव्हा निर्णय झाला होता आणि आजपर्यंत मी बॅचलर राहिलो असतो. तिथे कुठलीही डॉक्टर मुलगी पालकांनी पाठवणं इम्पॉसिबल. त्या ठिकाणी रस्ते नाही, एकदा पाऊस आला की 6-6 महिने जगाशी संपर्क नाही. अशा ठिकाणी कुठल्या पालकांनी आपल्या मुलीला इथे पाठवत असतं. तेव्हा हा योग सरकारच्या दिरंगाईमुळे तेव्हा मी जोडून आला. दिरंगाईबद्दल सरकारचं कृतज्ञ आहे समजा. दुसरं असं की बाबांचं पुरोगामित्व होतं. बाबा आईची इच्छा होती की परंपरेप्रमाणे मोठ्या मुलाचं लग्न आधी व्हावं आणि आमचं शिक्षणही चालू होतं सगळं, म्हणजे घाई नव्हती तशी. बाबांनी विचार केला की मोठ्या मुलाच्या लग्नाला समजा उशीर झाला तर तो पण तिचा निर्णय बदलू शकेल. म्हणून आमचं 72 साली 24 डिसेंबर साने गुरुजींच्या जयंतीच्या दिवशी मुहूर्त तो लागला, कारण त्या दिवशी रविवार होता. योगायोगाने मुहूर्त चांगला मिळाला आणि असं ते लग्न 72 साली झालं. त्याला आता 51 वर्ष पूर्ण होते. नेहमी शासनाच्या विरोधात तक्रार करणाऱ्या माणसांनी हेही लक्षात घ्यावं, कधीतरी शासनाच्या भूमिकेचा फायदा होतो. आणि मेडिकलला गेल्यानंतर जे पाहिजे ती ब्रँच किंवा त्यातला भाग न मिळाला तर अजिबात नाराज होऊ नका. ते होतं ते चांगल्याकरता होतं असं समजायचं. नाही, पण एक दुसरा संदर्भ असा आहे, तुम्ही आहात भूलतज्ञ आणि ते आहेत सर्जरीमध्ये. भूल दिल्याशिवाय तर काही सर्जरी करता येईल. ती नेमकी भूल केव्हा पडली हा एक भाग. त्याला विचारत त्याचं कारण प्रकाश भाऊंनी पुस्तकात असं म्हटलंय की आमचं लग्न आपोआप झालं, असं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी स्वतःच मगाशी ते म्हणत होते की वक्ता म्हणून माझा परिचय मी कधीच बोलत नाही म्हटले. पुस्तकात इतक्या वेळा उल्लेख आहे की मी अबोल आहे, मला बोलता येत नाही. फार तर मी माझ्या थोरला भाऊ नेहमीच बरोबर असतो, त्याच्याशी बोलू फार तर असं. नाही, तोच बोलतो. हा, म्हणजे असं असताना त्यांनी म्हटल्याप्रमाणे पुस्तकात तुम्ही त्यावेळा कॉलेज क्वीन होतात. त्यांनी म्हटलं त्याच्या असं ते- सरकार मी कबूल करणार नाही. हा पण ते काय की कॉलेज क्वीन आहे कसं ठरवायचं, हा त्याच्या मागे कोण किती मुलं लागली आहेत हा लग्न करण्यासाठी आणि म्हणजे नकार का दिला. म्हणजे हा इकडे वनवास भोगायचा होता म्हणून नकार दिला. तर हा एक योगा, एक मोठा योगा होता माझ्या जीवनामध्ये. यातनं सांगण्याचा मुद्दा आहे नव्या पिढीला की या सगळ्याची कल्पना असताना की जे ठिकाण आपण आधी बघितलेलं नाही आणि जे आनंदवन बघितल्यानंतर याच्यापेक्षा कुठेतरी भयानक जाऊन काम करायचं आहे असं माहीत झाल्यानंतर सुद्धा ज्यांनी आपला शब्द पाळला, वर्तमान काळात हे फार अवघड आहे. अदरवाईज पॅकेज कमी झालेली बातमी कळली तर कदाचित ते ब्रेकअप होऊ शकतं, आधीच नंतर नाही. हे सांगण्याचा हेतू हा त्यासाठी आहे. पण तुम्ही जे ठिकाण बघितलं नाही तिथे फक्त अभावाचीच समृद्धी होती, बाकी काही नाही. सगळा अभावच होता. म्हणजे वीज नाही, रस्ता नाही, प्यायचं पाणी नाही. पहिल्यांदा प्यायचं पाणी यांनी त्या नाल्याला खड्डा काढला आणि त्यालाच विहीर म्हणून तिथलं प्यायचं पाणी वापरायला चालू केलं. तिथे गेल्यानंतर तुम्ही एका सुखवस्तू कुटुंबातल्या होता. दुसरीकडे तुमचं माहेर हे थोडं RSS ला मानणारं होतं. असं असताना की बाबा निदान RSSचे नाहीत हे नक्की आहे आणि पुरोगामी तो बाबांचं कर्मकांड पाळायचे नाही, देव मानायचं नाही, हे एकीकडं. आणि दुसरीकडं जे कधी जंगल आपण बघितलेलंच नाही, आपण शहरात वाढलो, तिथे तुम्हाला हेमलकशाला गेल्यावर पहिल्यांदा काय वाटलं? प्रथम जंगल बघितलं होतं म्हणजे मी मेळघाटात चिखल करायला वगैरे माझ्या काकांबरोबर वगैरे जाऊन राहिलेले होते. पण जंगलामध्ये बहुतेक तिथे रेस्ट हाऊस वगैरे सगळ्यात छान सोयी होत्या. त्यामुळे जंगलात आपण जातोय तिथे असं काहीतरी असेल अशी थोडीशी मनामध्ये कल्पना होती. पण लग्न झाल्यानंतर तेव्हा आम्ही प्रथम दोघेही
आपण कुठे काम करणार आहोत तो एरिया दाखवायसाठी मला प्रकाश भामरागडच्या जंगलात घेऊन गेला. त्यावेळेला माझ्या कल्पना आली की ज्या ठिकाणी आपण राहणार आहोत त्या ठिकाणी घरं नाही का, म्हणजे गाव पण नाही. ज्या ठिकाणी आपण राहणार आहोत त्या ठिकाणी इथून गाव पण दूर आहे. दुसरं म्हणजे फक्त झाडं झाडं आणि झाडं याशिवाय तिथे काहीच नव्हतं. इलेक्ट्रिसिटी नाही, रस्ते नाही, नद्यामध्ये मध्ये त्या नद्यांमधनं रस्ते केलेले नाही, त्यामुळे त्या नदीच्या पात्रात न जायचं. या सगळ्या गोष्टी तिथे गेल्यानंतर प्रथम लक्षात आल्या आणि असं वाटलं की या ठिकाणी राहणं किती कठीण आहे. पण आपण ठरवलं आहे तर करून बघूया, नाही जमलं तर जाता येईल वापस आपल्याला. असंही असतं ना की राहिलंच पाहिजे किंवा काही कोणाचं कंपल्शन नाही आपल्याला, पण करून बघायला काय हरकत आहे असं वाटलं. आणि त्या ठिकाणी आम्ही जायचा निर्णय घेतला. जागा मिळायला वेळ होता, त्यामुळे मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि मग मी लेक्चररची नोकरी नागपूरला मेडिकल कॉलेजमध्ये सुरू केली होती अनास्थेशियामध्ये. आणि ती चालू असताना 1973 डिसेंबरमध्ये जागा मिळाली आणि त्यानंतर मी प्रकाश तिकडे गेला निघून आणि मग मी त्याच्या मागे मागे राजीनामा देऊन त्या ठिकाणी गेली. आणि त्यानंतर तिथे जे काय अडचणी किंवा जे वातावरण किंवा जे काय आमच्याबरोबर आलेले कार्यकर्ते होते त्यांच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली आणि हळूहळू तिचा विकास होत गेला. प्रथम फ्रस्ट्रेशन येतं, काहीच नाही आहे म्हणण्यापेक्षा पेशंटच येत नव्हते, कारण पेशंटचा विश्वास असायला हवा ना. पेशंटना मॉडर्न मेडिसिन म्हणजे काय ते माहीत नाही. आदिवासींचं राहणीमान, त्यांचं ज्ञान किंवा त्यांना त्यांचं जीवन याच्यात मेडिसिनचा काही संबंधच आला नाही. मॉडर्न मेडिसिन किंवा मॉडर्न गोष्टी यांचा त्यांच्याशी काही संबंध नव्हता. आणि मुख्य म्हणजे भाषा हा एक मोठा प्रॉब्लेम होता की भाषा आम्हाला त्यांची येत नव्हती, त्यांना आमची येत नव्हती, त्यामुळे संपर्क करणं अतिशय कठीण होतं. आणि त्यावेळेला थोडंफार फ्रस्ट्रेशन यायची शक्यता होती, पण आपापसात बोलून आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही नवीन नवीन योजना आखत गेलो आणि त्याप्रमाणे त्यांच्याशी भाषा शिकवून त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला. आणि मग हळूहळू हे सगळं घडत गेलं पुढे. तुम्ही असं म्हटलंय की संपर्काची साधनं तर काहीच नव्हती आणि बाबा नेहमी भेटायला यायचे पावसाळ्याचे दिवस सोडल्यानंतर किंवा आनंदवनातनं सगळी मंडळी, आणि त्यांचा पाय निघायचा नाही हमलकशातून, कारण तुम्ही ज्या परिस्थितीत राहता आणि आपण एकीकडे निदान वीज पाणी बाकी सगळ्या सुखसाधनं भोगतोय असं त्यांना वाटायचं. तर तुम्ही असं म्हटलंय की नो न्यूज इज गुड न्यूज, काहीच बातमी कळाली नाही याचा अर्थ चांगली बातमी आहे असं समजून तुम्ही दिवस काढत होतात. पण त्याच काळात आलापल्लीपासून 70 किलोमीटर चालत साधनाताई आमटे म्हणजे तुमच्या सासूबाई ह्या तुम्हाला भेटायला सगळ्यांना यायच्या आणि तेही पावसाळ्यात. त्यावेळा नेमकं काय वाटायचं? आम्ही जिथे राहत होतो त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा नाहीत. हे उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा बाबाताई तिथे यायचे तेव्हा त्यांना लक्षात यायचं की इथे विजेची कमतरता आहे, हे पाण्याची कमतरता आहे आणि बाकी सगळ्या सुशिक्षित वर्ग अजिबात नाही, आयसोलेशन खूप आहे. हे सगळं पाहिल्यावर त्यांना असं वाटायचं की यांच्याशी संपर्क झाला पाहिजे. पण त्या काळामध्ये इलेक्ट्रिसिटीच नव्हती, त्यामुळे फोनचा तर प्रश्नच नाही, रस्ते नव्हते, त्यामुळे नद्यांवरती पूल नव्हते आणि त्यामुळे येणं शक्य नव्हतं. पण या सगळ्या त्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या पाहून ताई खूप सेन्सिटिव्ह होत्या. त्यांना खूप वाईट वाटायचं की आपली सून, आपला मुलगा ते इतके उच्च शिक्षित आहेत, त्यांनी देखील अशा म्हणजे एक प्रकारे अभिमानही होता की इतक्या दुर्गम भागात आपले मुलगा आणि सून काम करतायत. त्याच वेळेला दुसऱ्याकडे एक मनात टोचणी असायची की आपण एवढ्या सुविधा वापरतोय, आपल्याकडे फोन आहे, आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे, आपल्याकडे सगळं म्हणजे सगळेच साधनं होते त्या काळातले, एवढ्या आपण सुखचैनीत राहतोय आणि आपल्या मुलाला आणि सुनाला आणि त्यांच्या तिथले जे काही कार्यकर्ते आहे या सगळ्यांना याच्या अभावात राहावं लागतं आहे आणि तरी देखील ते आनंदात राहत आहेत हे पाहून त्यांना थोडंसं आई म्हणून वाईट वाटायचं. कारण आपल्या आई बाबांना असं वाटत असतं की आपण जे दुःख भोगलं किंवा आपण ज्या गैरसोयी सहन केल्या त्या आपल्या पुढच्या पिढीला करायला लागू नये म्हणून ते आई वडील सतत प्रयत्न करत असतात. आणि इथे अगदी उलटं झालं होतं की त्यांना सगळ्या सोयीसोयी होत्या आणि आम्हाला काहीच नव्हत्या, त्यामुळे त्यांना एक प्रकारचा गिल्ट, एक प्रकारचा अपराधी पण जाणवायचं. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं आणि त्यांचा देवावरती खूप विश्वास होता
आणि उपास तापास आणि हे सगळं त्या अतिशय करायच्या. बाबा आणि ताई अगदी दोन विरुद्ध टोक होते. बाबाचा फक्त कर्मावर विश्वास, कर्मकांडांवरती काही नाही, पण त्यांनी बाबांनी कधी ताईंना विरोध केला नाही. पण मग त्या काय करायच्या की गणपतीच्या वेळेला तेव्हा पाऊस थोडासा कमी झालेला असतो, त्यावेळेला आलापल्लीपर्यंत यायच्या आणि तिथून आमचे एक दोन कार्यकर्ते होते, जगन मतकेले म्हणून, मग ते मला इकडचे होते नांदेडचे, त्यांना घेऊन पायी त्या स्वतः यायच्या. 70 किलोमीटरमध्ये एका ठिकाणी कुठेतरी एका गावात छोट्याशा शाळेमध्ये किंवा एखाद्या तिथल्या घरामध्ये मुक्काम करायच्या आणि तिथून परत पायी चालत दुसऱ्या दिवशी हेमलकसाला येऊन पोचायच्या. पण ही न्यूज देखील त्या आल्यानंतरच आम्हाला कळायची की आमच्या समोर ते जेव्हा येऊन उभ्या राहायच्या तेव्हा अतिशय आनंद व्हायचा की इतक्या लांब आपल्या आई आपल्यासाठी चालत आल्या. आणि येताना जेव्हा काही त्यांना म्हणजे हाताने आणायचं सगळं सामान, 2 किलो भाजी, 1 किलो कणिक, कारण त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नव्हती, म्हणजे हाताने दळल्याशिवाय तुम्हाला पोळ्या वगैरे खायला मिळत नव्हत्या. तर ज्या काही गोष्टी इथे मिळत नाही त्या आणायच्या, त्या प्रयत्न करायच्या. त्यातून त्यांचं प्रेम आणि आमच्याबद्दलचा जिव्हाळा तो परत भरलेला असायचा आणि खूप आनंद व्हायचा की या बाईने आपल्यासाठी इतक्या लांब पायी यायचं. त्या साठीकडे दुखलेल्या होत्या, पण साठीमध्ये त्या इतक्या 70 किलोमीटर चालत यायच्या. याचा आम्हाला खूप म्हणजे अप्रूप आणि वाटायचं. सागर त्याने ट्रिब्यूट काय दिलं संविधानामध्ये त्याने लिहिलं की तुम्हाला जर विचारलं तुमचे आदर्श कोण आहे ताईंनी, तर ती म्हणाल की मला पहिलं नाव मी मंदाचं घेईल माझ्या सुनेचं. एवढा मोठा ट्रिब्यूट मुलाखतीची सुरुवात करताना मी म्हटलं की वर्तमान काळांच्या सुनांना ते उपयोगी पडेल. आणि आत्ताच्या टप्प्यावर मी म्हणतोय वर्तमान काळातल्या सासूंनी याचा आदर्श घ्यायला पाहिजे. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही राहत होतात तिथे तर वर्तमानपत्र येत नव्हती, कारण शेवटी कणिक वेळेवर यायची नाही आणि आलेल्या कणकीमध्ये आळ्या व्हायच्या, म्हणून तुम्ही जातं नेलं तिथे आणि त्याच्यावर दळून तुम्ही जेवढं लागेल तेवढं पीठ घेऊन तयार करायचं. पण तुमच्याकडे एक ट्रान्झिस्टर होतं. आजही आपल्याकडे टेक्नॉलॉजी कितीही असली आणि इंटरनेट असला तरी काही गमती कशा होतात बघा. ती गंमत त्यांनी अनुभवली, म्हणजे आपली लोकल स्टेशन्स लागत नव्हती पण त्यांना तिथे BBC ऐकायला मिळायची. वीक होते खरं आपले सगळे स्टेशन वीक होते. मुंबई, पुणे, नागपूर काहीच लागत नव्हतं, पण BBC मात्र लागायचं आणि BBC मध्ये सगळ्या वाईट बातम्या असतात त्या सगळे पहिल्या सांगायच्या. त्यामुळे जगातल्या चांगल्या बातम्या कळण्यापेक्षा वाईट बातम्या आम्हाला प्रथम कळायच्या. बाकीच्या नंतर कधीतरी पेपर आले की मग वाचायला मिळायच्या. म्हणजे आधी फ्रस्ट्रेशन कधी कधी यावं किंवा यावंच असं वातावरण आणि त्याच्यात हे कळायचं. पण तुम्हाला जेव्हा पहिला मुलगा झाला ती सुद्धा बातमी मुलाच्या वडिलांना म्हणजे प्रकाश भाऊंना कळायला इतका वेळ लागला, कारण त्यावेळचे दिवस पावसाळ्याचे आणि मगाशी त्यांनी नांदेडच्या ज्यांचा उल्लेख केला जगन मचकले, तर ते ही बातमी द्यायला 50-60 किलोमीटर सायकलने किंवा चालत जायचे कुठलीही बातमी द्यायची असेल तर, बरी वाईट जी काय असेल ती. पण त्यांना महिनाभर जाताच आलं नाही, इतका पाऊस आणि मध्ये ओढे नाले गच्च भरलेले होते की प्रकाश भाऊंना मुलगा झाला ही त्यांना कळालेली बातमी यांना कळवायला जाण्यासाठी 1 महिना लागला. तोपर्यंत दुसरी बातमी आली की आपल्या मुलाला डायरिया झालाय आणि तो सिरियस आहे. जगन मचकले या दोन्ही बातम्या घेऊन प्रकाश भाऊंना भेटायला गेले की 1 महिन्यापूर्वी मुलगा झालाय पण तो आज सिरियस आहे. आणि त्यानंतर ते तिकडे आले. ते येताना जगननी जी जीप नेलेली होती ती येताना पाण्यात वाहून गेली, की ज्या जीपनं ते पुढे येणार होते. योगायोगाने ती एका खडकाला टेकून अडकली. ती जीप या दोघांनी बाहेर काढली आणि ती स्टार्ट करून, ती जीपची कंपनी पण सांगायला पाहिजे, कारण पाण्यात राहूनही जीप स्टार्ट झाली पुन्हा, म्हणजे तोही भाग आजच्या काळात आहे. आणि मग ते पुढे आले आणि त्यानंतर त्यांना आपल्या मुलाच्या जन्माचा आनंद थोडाफार आपल्या कुटुंबाबरोबर. काय विलक्षण परिस्थितीमध्ये या माणसांनी काम केलंय. एरवी आपण समाजाच्या अनेक क्षेत्रांमध्ये, मी ती क्षेत्र तुम्हाला सांगणार नाही, अपवाद अरुणभाईंचा आहे त्याच्यामध्ये, की घराणेशाही नको असं आपण म्हणतो सामान्य माणसं. पण कला असेल, संगीत असेल, शिक्षण क्षेत्र असेल आणि समाजसेवेचं क्षेत्र असेल, इथे इतकी चॅलेंजेस असताना जर घराणेशाही असणार असेल की ज्यांच्या पुढच्या 3 पिढ्या, 3री पिढी म्हणते की आम्ही याच त्यागासाठी पुढे सज्ज झालेलो आहोत, किंवा स्वतः विकास आमटे आणि प्रकाश आमटे यांनी बाबांनी न सांगता ठरवलं होतं की आपण यांच्याबरोबरच काम करायचं. हे जे संस्कार घेऊन त्यांची पुढची पिढी आता तयार होते. तुम्ही मगाशी भाषेचा उल्लेख सांगितलात की माडी यांना मराठी येत नाही. मराठी आजही त्यांच्यासाठी फॉरेन लँग्वेज आहे.
त्यामुळे ते मराठी जितक्या कसोशीनं शिकतात तेवढंच इंग्रजी पण लगेच शिकू शकतात, कारण दोन्ही भाषा त्यांना परकीय भाषा आहे. अशा परिस्थितीमध्ये पहिला पेशंट तुमच्याकडे जो आला, जी सुरुवात झाली की ज्याच्यामध्ये तुम्ही होतात, आणि ती नेमकी काय, का तो अस्वलाचाच होता, तो पहिला पेशंट आहे ज्याने अस्वलाने ज्याला चावलं होतं? नाही नाही, प्रथम पेशंट आला. काय झालं की एक पेशंट येतच नव्हते, येत होते ते फक्त सरकारी ऑफिसर्स वगैरे, ते सर्दी खोकला वगैरे झाला तर. पण आदिवासी पेशंट कोणी फिरकतच नव्हतं, कारण त्यांना मॉडर्न मेडिसिन माहीत नव्हतं. आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केला मोडकी तोडकी भाषा शिकून, पण त्यांचा काही विश्वास नव्हता त्याच्यावर. तर आम्ही एक असंच गावागावात फिरायचं, आम्हाला कामच नसायचं काही. मग आम्ही लाकडं आण, शेतात काम कर, भाजीपाला लाव, ह्या सगळ्या उद्योग करायचो, कारण वेळ घालवायचा. तर मग एक दिवस आम्ही असंच गावात फिरत होतो, तेव्हा शेजारच्या गावामध्ये एक मुलगा घरासमोर मांडव घातलेला असायचा. घर म्हणजे झोपडीसमोर एक मांडव घातलेला असायचा तात्पुरता. त्या मांडवामध्ये एक मुलगा रडत बसला होता, 8-10 वर्षाचा मुलगा होता. आणि त्याचा आवाज ऐकून आम्ही मांडवात आत गेलो की हा काय, कशासाठी रडतोय. तेव्हा आमच्या लक्षात आलं की तो सगळा जळलेला आहे पूर्ण आणि रडत बसलाय, कारण त्या जखमा होत्या, त्या जखमांमध्ये अळ्या झाल्या होत्या आणि त्या त्याला चावत असतील आणि आग होत असेल सगळ्या याची. 40-50% तो जळला होता. मग आम्हाला त्याची खूप दया आली आणि त्याचे आईवडील आतमध्ये होते. त्यांना म्हटलं की याला तुम्ही जर आमच्या इथे आणला तर आम्ही याच्यावरती उपाय करू आणि त्याचा ट्रीटमेंट देऊन त्याला बरं करायचा प्रयत्न करू. तर ते म्हणाले काही नाही, त्या बरं होणार नाही. आमच्या पुजाऱ्याने त्याला परत केलं आहे आणि त्याला ज्या काय अळ्या बिळ्या पडल्या आहेत म्हणून त्याला आम्ही बाहेर ठेवलं आहे. घरात वास येतो सगळा घाण म्हणून त्याला बाहेर ठेवलं आहे. आणि तो मुलगा रडत बसलेला होता. आम्ही म्हटलं पण तुम्ही आमच्याकडे आणून तर बघा, तुमच्या पुजाऱ्यांनी काहीतरी हात टेकले आहे तर बरा होत नाही त्यांच्याच्याने. तर मग त्यांना असं वाटलं की त्याला हे इतके आग्रह करतायत तर घेऊन जाऊया, म्हणून त्याला खाटेवर टाकून त्यांनी आमच्याकडे आणून सोडलं. आणून सोडल्यावरती आम्ही पाहिलं तर सगळीकडे अळ्या आणि अतिशय वास येत होता, घाण. मग आम्ही त्याला ॲक्च्युली आंघोळच घातली, त्याच्या सगळ्या जखमा साफ केल्या, ड्रेसिंग केलं. त्यानंतर अँटीबायोटिक त्याला सुरू केले. त्या भागात कधी अँटीबायोटिक वगैरे घ्यायचा प्रश्नच नव्हता आणि लोकांना अँटीबायोटिक काय माहीतच नव्हतं. पण त्या काही गोळ्या आम्ही त्याला दिल्या आणि त्याला एपिलेप्सी होती, एपिलेप्सीची ट्रीटमेंट पण सुरू केली. त्या काळात फक्त गार्डिनलच्या गोळ्या असायच्या, झोपेच्या गोळ्या त्या म्हणतात, त्या गोळ्या आम्ही त्याला द्यायला सुरुवात केल्या. आमच्या सुदैवाने त्याच्या जखमा हळूहळू बरत आल्या आणि त्यानंतर तो चांगला झाला बराचसा आणि तो आमच्याकडेच राहायचा, आमच्याबरोबर जेवायचा. त्याला आम्ही आमचा मुलगा म्हणून ठेवूनच घेतलं होतं घरामध्ये. आणि त्याच्याकडनं आम्ही भाषा शिकलो आणखीन. तो कारण बोलायचा माडियामध्ये आणि मग आमचं पण तो मराठी शिकलेला आणि त्याला घेऊन आम्ही इतर ठिकाणी फिरायला जायचो. तर त्यानंतर आलेला पेशंट एक सिनेमातही तुम्ही बघितलं असेल की एक खाटेवर टाकलेला पेशंट आला आणि त्या पेशंटला बेशुद्ध अवस्थेत आणलं गेलं. आम्हाला आनंद झाला की आपणहून पेशंट आला. या मुलाला तर आम्ही बोलून आणलं होतं, पण हा पहिला पेशंट आहे की ज्याला तो आपणहून आलेला आहे. आम्हाला आनंद झाला की त्याला लोकांना आपल्या दवाखान्याबद्दल काहीतरी वाटायला लागलं आणि यांनी आणलेलं आहे. तर त्याला 5-6 लोकांनी उचलून आणलं होतं. 20 किलोमीटर त्यांचं गाव होतं दूर आणि तो पूर्ण बेशुद्ध. पण आणल्यानंतर त्याला पाहिल्यावरती आमच्या मनात चमका निर्माण झाली की डायग्नोसिस कसं करायचं, इन्व्हेस्टिगेशन शून्य. बरं, भाषा समजत नाही, काय झालं ॲक्च्युली कोण सांगणार. मग कसं तरी मोडक्या तोडक्या भाषेत आम्ही त्याच्याशी त्यांच्या नातेवाईकाशी बोलायचा प्रयत्न केला. तेव्हा असं लक्षात आलं की याला 3 दिवसापासून तर बेशुद्ध पडलेला आहे आणि याला त्यांच्याकडे काही इलाज नाही. त्यांचे पुजारी करून झाला आणि तो शुद्धीवर येत नाही. त्यामुळे यांनी आशा सोडली आहे तर त्याला इथे नेऊन बघूया, काही यांचा उपाय झाला तर बरं, म्हणून ते घेऊन आलेले आहेत. मग आम्ही आपापसात चर्चा केली. आम्ही दोघंच डॉक्टर होतो, कन्सल्टेशन वगैरेचा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे अनेक कारणं आहेत बेशुद्ध पडण्याची. याचं काय कारण असावं. त्या ठिकाणी डास भरपूर होते, जंगलाचाच एरिया आहे, त्यामुळे मलेरिया हा रँडम होता. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की काहीतरी डायग्नोसिस केल्याशिवाय ट्रीटमेंट देणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की मलेरियाचा असावा, हा सेरेब्रल मलेरियाचा पेशंट असावा. असं जेव्हा वाटलं तेव्हा आम्ही म्हटलं आता अँटी मलेरियल याला सुरू करून बघूया आणि त्याप्रमाणे आम्ही अँटी मलेरियल त्याला सुरू केले. बाकी लाईफ सेव्हिंग ड्रग आणि हे सुरू केलं. 2 दिवस तर तो काही शुद्धीवर आला नाही, पण 3ऱ्या दिवशी त्यांनी डोळे उघडायला सुरुवात केली आणि 4थ्या दिवशी तो जवळजवळ पूर्ण शुद्धीवर आला.
आणि त्यानंतर 5व्या दिवशी तो आपली खाट घेऊन आम्हाला न सांगतात सरळ घरी निघून गेला. आम्ही सकाळी उठून पाहत होतो तो माणूस चाललाय आपली खाट घेऊन खांद्यावर. तर मला म्हणजे एक तर वाईटही वाटलं की आपण एवढे प्रयत्न केले, 4 दिवस झाले आपल्यापैकी कोणी ना कोणी याच्या शेजारी बसून आहे, त्यालाही चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे, त्याची बायको आणि तो सरळ जाताना दिसले. तेव्हा असं म्हणजे एक तर मनाला खूप हे झालं की हे काय साधं सांगायला हरकत नव्हती ना की आम्ही चाललो, मला बरं वाटतंय किंवा काही. मग तेव्हा वाईट वाटलं, पण त्यानंतर आमच्या लक्षात आलं की यांची संस्कृती हा यांच्या संस्कृतीचाच भाग आहे. एकमेकाला मदत करणं ही त्यांची संस्कृती आहे. तर थँक्यू कशाला म्हणायचं, तुला वेळ आली तर मी मदत करीन, मला वेळ आली तेव्हा तू मदत करतोय, हे म्युच्युअल आहे. त्याच्यात कोणी एकमेकाला थँक्यू म्हणायची गरज नाही. आणि त्यानंतर मग आम्ही निरपेक्ष सेवेचा खूप 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 आनंद घेतला. आजपर्यंत तो चालू आहे. आमची त्यांच्याकडनं अपेक्षा नाही, समाजाकडनं अपेक्षा नाही, कोणाकडनं काही अपेक्षा नाही. निरपेक्ष सेवेचा आम्ही मनपूर्वक आनंद घेतला आहे. कोणी वंदा कोणी निंदा काही करा, आम्ही बिलकुल पोचलोय वरच्या, काही वाटत नाही. मी प्रकाश भाऊंना त्यांच्या भाषणात बोलण्याची विनंती करणार आहे की तो अत्यंत इतकाच की अस्वलाने एका माणसाची जी कवटी फोडली होती तो प्रसंग मी तुमच्या भाषणात बोलावा अशी विनंती करतो. त्याच्या आधीचा एक आणि शेवटचा प्रश्न आहे की त्याने अनेक माणसं वेगवेगळे आदिवासी असतील आणखीन जे सगळे उपेक्षित आहेत अशांसाठी इथपर्यंत तुम्ही त्याच्याबरोबर होतात, मान्य होतं तुम्हाला. पण ते जेव्हा वाघ आणायला लागले, सिंह आणायला लागले, अजगर आणायला लागले, मगरी आणायला लागले, माकडं आणायला लागले, तर हे तुम्हाला कसं काय, तुम्हाला इथे मान्य होतं आधी? काय होतं की त्या भागामध्ये आम्ही राहत होतो तेव्हा एकदा आम्ही दोघं फिरायला गेलो होतो, जंगलातच फिरत होतो. तर लांबून लोक येताना दिसले असते, एका फाईलमध्ये असं येत आहेत एका लाईनीमध्ये. ते जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा आम्हाला फोन ते असे जंगलात आतमध्ये पळायला लागले. तर आमच्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड दिसतंय, काय असावं. तर आम्ही त्यांच्या बाजूला गेलो आणि बघितलं. तेव्हा असं लक्षात आलं की ही जी सगळी माणसं आहेत ही शिकार करून आलेली आहेत आणि शिकार कसली गेली आहे तर माकडाची गेली आहे. आणि ती माकडं त्यांनी बांबूला अशी उलटी लटकवून पाय बांधून आणलेली होती. आणि ते जेव्हा जवळ आले तेव्हा आमच्या लक्षात आलं की ती मेलेली माकडी नव्हती आणि माकडीला एक जिवंत पिल्लू दूध पित होतं तिथं मेलेल्या आईचं. तेव्हा ते एकदम म्हणजे असं मानसिकदृष्ट्या आपल्याला कसं तरी वाटलं की अरे मेलेल्या आईचं दूध पितायत का लहानचं पिल्लू. थोडीशी करुणा आपल्या मनामध्ये आपोआपच निर्माण होते. आमच्याही मनात ती निर्माण झाली आणि आम्ही म्हटलं की त्यांना की हे पिल्लू काय करणार तुम्ही, आता ह्याला कसं वाढवणार तुम्ही नेल्यानंतर हे. तर ते म्हणाले की ह्याला पण आमची मुलं खातील कारण आमची मुलं उपाशी आहेत. तेव्हा आम्हाला वाईट वाटलं की जिवंत पिल्लू, आता हे मेलेले आहेत ते आता हे खाणार आहे माहिती आहे, पण त्याला आपला इलाज नाही आता. पण हे जिवंत पिल्लू हे मारून खाणार, हे काही आम्हाला बरं वाटलं नाही. म्हणून आम्ही त्यांच्याशी बोललो की हे पिल्लू आम्हाला द्या. तर ते म्हणाले की आम्ही कसं देणार, आम्ही इतकी शिकार करून आणलेलं आहे, आमची मुलं आहेत उपाशी, त्यांना खायला होईल, थोडं मोठं होऊ देऊ आम्ही मुलांना खाऊ घालू. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही त्याच्या बदल्यात तुम्हाला धान्य देतो, तांदूळ देतो आणि तुम्ही हे पिल्लू आम्हाला द्या. पहिल्यांदा ते नाहीच म्हणाले, पण परत बार्गेन केल्यानंतर ते तयार झाले आणि मग त्यांना आम्ही तांदूळाच्या बदल्यात ते पिल्लू आणलं. आणि पिल्लू आणल्यावरती आम्ही त्याला ते जगावं अशी अतिशय मनापासून इच्छा होती. आमच्याकडे एक कुत्रा होता, त्या कुत्र्याशी त्याची दोस्ती करून दिली. आणि आपलं तेव्हा काही आमच्याकडे दुधाची बाटली बिटली असायचा काही प्रश्नच नव्हता. तर आपले जे ड्रॉपर असतात त्या ड्रॉपरला उलट्या बाजूने छिद्र पाडून आम्ही त्याची दूध पाजायची बाटली करून त्याला दूध पाजायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्याला डायरिया वगैरे व्हायला लागला, पण नंतर मग त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण कसं बदलायचं, कमी करायचं, जास्ती करायचं, हे सगळं आम्ही अनुभवाने शिकलो. आणि ते माकड जगलं. ते जगल्यानंतर ते आमच्याबरोबर फिरायला वगैरे यायचं. तर मग लोकांना कळलं की यांना प्राण्यांची आवड दिसते. तर दवाखान्यात यायचे, फुकट औषध घेतो आपण, मग आता काहीतरी द्यायचं आहे आता त्यांना वाटायचं. मग येताना त्यांनी एक हरणाचं पिल्लू घेऊन आले. मग ते पिल्लू पण आमच्या घरात राहायला लागलं. हळूहळू मला प्राण्यांची आवड नसताना हळूहळू प्राणी घरात आल्यामुळे थोडीशी आवड निर्माण झाली आणि मी पण मग त्या प्राण्यांचं थोडंफार करायला लागले. त्यानंतर अस्वलाचं पिल्लू आलं आणि ह्याचा ती आवड होती की लहानपणापासून असेल किंवा काय माहीत नाही, पण ती अस्वलाचं पिल्लू वगैरे ते काही मला फारसं घरात आवडत नव्हतं कारण ते सगळं फोडफाड करायचं जे काय असेल ते घरात येऊन. त्यामुळे थोडासा आमचा वाद व्हायचा. हळूहळू यांनी त्याच्यासाठी एक असे लाकडाचे चौथरे केले, त्याच्यात त्यांना बंद ठेवायचं. पण फिरायला जाताना मात्र ते आमच्याबरोबर यायचे. हळूहळू त्या प्राण्यांच्या प्रेमात मी पण पडले
आणि हळूहळू ते सगळं मी सहन करायला लागले. पण तरीही जेव्हा मांसभक्षक प्राणी आमच्याकडे आले तेव्हा माझा आणि त्याचा बरेचदा खटका उडायचा. कारण आमच्याकडे एकच फ्रीज होता त्या काळामध्ये. एक फ्रीज आमच्याकडे विलास मनोहरांनी आणलेला होता आणि तो ब्रिटिशांच्या काळातला होता. सेकंड हँड फ्रीज होता. तो रॉकेलवर चालायचा कारण आमच्याकडे इलेक्ट्रिसिटी नव्हती. तर त्या रॉकेलवर चालणाऱ्या फ्रीजमध्ये आम्ही व्हॅक्सिन आणि दूध दही वगैरे हे ठेवायचो, मुलांसाठी थोडीशी फळं बिळं. आणि त्याच वेळेला ते बागात पिल्लू आलं, नेगल त्याचं नाव. तर ते जगावं म्हणून यांनी मासाचं हे आणायला सुरुवात केली. एक आधी कोंबडी मेली आमच्याकडची, पण तिथं मास तिला खाऊ घातल्यावरती त्याची तब्येत सुधारली एकदम. तर म्हणून त्यांना मनात लक्षात आलं की त्याच्याशिवाय हे जगू शकत नाही, हे प्राणी नॉनव्हेज पाहिजे त्यांना. मग हे सगळ्या कोणाकडे काही प्राणी मेला आहे का ते शोधून आणायचं आणि ते आणून घरामध्ये त्या फ्रीजमध्ये ठेवायचं. पण ते मी भरपूर सहन केलं आहे. त्यामुळे मला, कारण मी आमच्या घरात नॉनव्हेज अजिबात कधीही आणलं जात नव्हतं, त्यामुळे मला अजिबात सवय नव्हती नॉनव्हेज पाहायची किंवा हे करायची. पण ते पिल्लू जगावं यासाठी सगळं सहन केलं. आणि हळूहळू मग जेव्हा इलेक्ट्रिसिटी आली तेव्हा वेगळा फ्रीज त्यांच्यासाठी घेतला गेला. 51 वर्षाचं काम असं अर्ध्या तासात विचारणंही शक्य नाही. पण मला कल्पना आहे की वेळेची, तुम्हाला आत्ता मंदाताई बोलल्या त्यात सगळ्या दाम्पत्यांना एक दिलासा, फार मोठा दिलासा आहे की त्यांच्यातही अनेक वेळा मतभेद आणि वादावादी झालेली आहे. आपणच असं समजायची गरज नाही. तरी पण प्रकाश भाऊनी त्यांच्या पुस्तकाच्या सुरुवातीला असं म्हटलंय, हेमल कशाला आम्ही ज्या विपरीत परिस्थितीत काम करत होतो ते पाहून लोक आम्हाला वनवासातल्या राम सीतेची उपमा द्यायचे. पण मी तर म्हणतो की सीतेला सोनेरी हरणाच्या कातड्याचा तरी मोह झाला होता, मंदाला मात्र कसलाच मोह कधीही झाला नाही. अबोलपणे पण खंबीरपणे ती आयुष्यभर काम करत राहिली. स्वतःच्या पत्नीबद्दलच्या भावना दोघंही समाजसेवक जेव्हा एकमेकांविषयी व्यक्त करतात तेव्हा तुम्ही आणि मी त्यातून काय घ्यावं हे अजिबात कुणीही न सांगता कळू शकतं. मी मंदाताईंना त्यांचे आभार मानतो की त्यांनी मुलाखतीसाठी त्याआधी त्यांनी आपलं मनोगत खूप मोकळेपणाने व्यक्त केलं. आणि संयोजकांचेही आभार मानतो. आपण आता प्रकाश भाऊंचं भाषण ऐकणार आहोत.